गुड मॉर्निंग गाइस, वेलकम टू माय ब्लॉग ज्याचं नाव आहे सनी बडा ब्लॉग. आता आम्ही उठलोय, खूप थंडी आहे इथे. दादा इकडे एकदम, दादाला सवय आहे काय, दादा इकडं जायला, त्याच्यामुळे दादाला थंडीचा काय अहसासच होत नाही. मला जाम थंडी वाजते, माझी तब्येत पण बिघडली आहे. इकडे येताना स्वेटर नक्की आला बाबा, खूप थंडी आहे. मी दाखवतो आपल्याला, आम्हाला कुठे जायचं एकदम व्ह्यू दाखवतो. हे बघा, इथे जायचं एक नंबर व्ह्यू वाटतोय, सप्तशृंगी मंदिर. आता आम्ही इथे रूम वगैरे घेऊन राहिलो होतो आणि आमच्या रूमच्या समोरच ते मंदिर आहे. एक नंबर व्ह्यू वाटतोय. इकडं पूर्ण ते संसदांचेच रूम असतात. इकडं पण व्ह्यू बघा, एकदम खतरनाक. बाकीकडे सगळीकडे लूटमार होतो. हा, पैसा वसूल ट्रिप. एक नंबर. आले तर 1000 रुपयामध्ये रिटर्न. वरती जाऊन मंदिराच्या इथे जाऊन पण तुम्हाला सगळं आता दाखवतो व्ह्यू. छान वाटतं, फर्स्ट टाइम आलोय, खूप भारी वाटलं येऊन. आता तयार वगैरे चालू आहे, आता चाललोय दर्शनाला डायरेक्ट. तर चालले सगळे दर्शनाला चालला. हा पोरगी बघायला चालला काय कळेल मला. दर्शनाला चालून झालेलं आहे. तर दर्शनाला जाताना बघू कशी तुम्हाला दाखवतो, घाटाला पायऱ्या वगैरे आहेत, बघत राहा शेवटपर्यंत. ठीक आहे. आणि आम्ही बाहेर आलो मस्त, की खालूनच व्ह्यूज बघू शकता, मस्त येतोय. तर चाललंय सगळे आणि एकमेकाच्या गावात सांगतायत भुसळ चिरो खाला. मी स्वतः पण तिकडच आहे. आणि यूपी वालों का क्या है. बाबा काय बोलताय, सुंदर इकडे. आणि आम्ही जे रूम घेतली होती ही बघा, इथे पूर्ण सोयी निवास, भक्त निवास कार्यालय आहे. तिथे जाऊन आम्ही 100 रुपयामध्ये जर राहायची सोय होते, म्हणजे सगळ्यांना रिजनेबल आहे. कधी आलात तरी लक्षात ठेवा, भक्त निवास कार्यालय इथे 100 रुपयामध्ये रूम भेटते मस्त पैकीत. सकाळी इथे पाण्याची सोय पण झाली, गरम पाण्याची. चाललं आता मंदिराचा व्ह्यू बघू शकता. मंदिराच्या जवळ आहे, मंदिराच्या जवळ आहे आपण. आणि मस्त की आता मंदिरात पोचू आपण. बघू शकता हे मंदिर आहे, इथून जायला रस्ता आहे पूर्ण असा. इथून स्टार्टिंग पॉईंट आहे आणि तिथे पोचू तेव्हा आपण दाखवूच तुम्हाला व्ह्यूज. चांगला आहे, जे एक फर्स्ट टाईम येतो आहे मी. इथून पायऱ्या आहेत आणि त्या साईडून ते उडण खटोला असतं ना, तसं आहे डायरेक्ट. रोपवे बोलतात त्याला, ते त्या साईडला आहे रोपवे. दाखवतो झुमिंगमध्ये. बघा इथे रोपवे आहे, पण आपण पायऱ्यांनी जाणार, कारण की फर्स्ट टाईम आलो तर जरा पायऱ्यांनी जायचं आलं नाही यायला पाहिजे. डायरेक्ट आपण वरती जाण्यापेक्षा जरा आईकडे आलो आहे तर पायऱ्यांनी जाणं महत्त्वाचं आहे. पायऱ्यांनी जातो. आता प्रवास सुरू होईल आमचा. दादाने तिकडे ओटी वगैरे घेत आहेत सगळे. ओटी वगैरे घेऊन मग आम्ही निघणार तिकडे जायला. खूप गर्दी असते, खूप पब्लिक असतं वरती. आणि मंदिर पण किती छान बांधलं आहे बघा. एक म्हणजे त्या कातळा आतमध्ये कसं कोरून बांधलं आहे मंदिर, खरंच एक नंबर. इथं मार्केट वगैरे पूर्ण सगळं भरलेलं आहे म्हणजे. आणि आमचे धुरंधर सगळे आहेत. काय बोलतो बोला. हा, पायी जाऊ. नको, पायी जाऊ ना, एवढा आलोय तर चला पायी जाऊ. आणि सुंदर असे दुकानं सगळे आहेत तिथं, सगळे प्रसाद भंडार, आईचं ओटी वगैरे. आणि आम्ही चाललोय, पोचलोय प्रवेशद्वाराजवळ. आणि इथून स्टार्टअप चाललंय सगळं. आणि आम्ही निघालो इथून. सुंदर परिसर आणि इथून स्टार्टिंग झालं. दीपमाळ आहे आणि वरती मंदिराला चढायला पहिली पायरी इथून चालू होते. आणि आम्ही सगळे चाललोय पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन आईच्या याला कधी. आणि आम्ही चाललोय गणपती बाप्पाचं पहिलं मंदिर लागतं, नंतर ही पायरी चढायला सुरुवात. आता बारी क्रमांक 14 आहे तिथे लिहिलेले आहे. बारी म्हणजे मला कळलं नाही काय अजून, पण सुरुवात झालेली आहे आता. पूर्ण स्ट्रेटच्या स्ट्रेट आहे. आणि ते चांगलं सुंदर म्हणजे जे कचरा वगैरे करू नये म्हणून सगळं दिलेलं आहे.
पाण्याची सोय पण केलेली आहे, ज्यांना दम वगैरे लागेल तर. खरंच सुंदर. जर खरं मंदिराकडे जायचं असेल ना तर खऱ्या पायरीने जाणं महत्त्वाचं आहे. कारण की जर पायरीनं जाणं म्हणजे त्या खरंच त्या दिव्याकडे जाणं, ते रोपवे वगैरे कसं मजा नाही. आणि आमच्यात सगळे धुरंधर. एक विकेट डाऊन झाली का दादा? एक विकेट डाऊन. जय माता दी. आय माऊलीचा उदो उदो. बघू शकता किती उंच. आता नॉर्मल उंचावर आलोय अजून तर खूप वर जायचंय. मी फर्स्ट टाइम आलोय पण दादा बोलले खूप उंचावर जायचंय. बघू आता. दादा भरपूर वेळा येऊन गेलाय. दाखवतो कोणाकोणाची विकेट डाऊन झाली इथं. हा बघ गोलू फुगला आमचा. गोलू फुगलाय. आणि आम्ही चालू आहे 10. अजून 10 बारी जायचं आहे. आणि तर विकेट डाऊन. बुड्ढे लोक चला. दमलात का आतापासून? मस्त रे. एक नंबर. माकडे बिकडे आहेत. वाव धुकं बघा ना किती अजून इथं. काहीच इथून दिसत नाही एवढासा. पुढतून दाखवतो. 10 वाजलेत. अजून धुकं आहे. पूर्ण डोंगर पठार आहे तिकडे. व्ह्यू किती भारी वाटतोय ना. एक नंबर. अजून धुकं आहे दादा बघ ना. खरंच असं फिरायला जायचं ना, अशा ठिकाणी फिरायला जायचं जिथे येऊन भारी वाटलं पाहिजे. काय बरोबर ना आतल्या. जिधर घूमने जाने का वजह ऐसा फील होना चाहिए कि आए अच्छा हुआ. हाँ तेरा विकेट डाउन है गोलू. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? तो गिर गया. हा बघ काय नाही. मला तर काय वाटलेलं आहे तुझीच विकेट डाऊन झाली. बुड्ढे लोक. पण सकाळ खूप होती म्हणून आम्ही नाही बाबा गेलो. कारण थंडी इकडे खूप आहे. माझी तब्येत पण खराब झाली म्हणून नाही गेलो. कारण की खूप थंडी आहे इकडे. आत्ता पण थंडी लागते. बट चालतोय म्हणून गरम झाले बॉडी, त्याच्यामुळं थंडी वाजत नाही. पण मजा आली. आता आईचं दर्शन झालं का मी निघालो परतीच्या प्रवासाला. सुंदर इथं बसायची वगैरे सोय केली आहे. म्हणजे जो दमलं किंवा वयस्कर लोक आहेत. खूप छान मॅनेजमेंट आहे. पाणी बिणी सगळं आहे. म्हणजे ज्याला ताण वगैरे लागली एकदम बरं मॅनेजमेंट. मला आवडलं वरती जाण्यासाठी. म्हणजे किती पाऊस वगैरे असला तरी काही प्रॉब्लेम नाही कोणालाही येणार. हा दादा एक नंबर केलं. पाण्याची व्यवस्था सगळं केलं. म्हणजे जर वयस्कर कोण असेल तर बाबा बसू शकतो माणूस. आणि इथं मध्ये जिथं बाऱ्या बसायला ठेवलं तिथं सगळ्यांना. म्हणजे तिथं मंदिर पण आहेत. जसं खाली आपण गणपती मंदिर गेलं इथं राम मंदिर आहे. आता परत पुन्हा चालू. चला आता 8 बाऱ्या फक्त राहिल्या आहेत. आणि खरंच सुंदर व्ह्यू. मस्त वाटतंय खरंच. तुम्हाला जर इथली मजा खरी घ्यायची असेल ना तर पायऱ्याने घ्यायचं काय दादा. हां कारण की रोप वेला ती मजा नाही किंवा काय नाही. जर दर्शनासाठी आलोय तर पायी जा. आता आम्ही पोचलेले आहे 4 जवळ. आणि कासव महाराज आहे तिथे. तिच्या पाय पडून इथे राधे राधाकृष्णाचं मंदिर आहे. बघा ना किती छान. म्हणजे जरी थांबला माणूस तरी त्याच्यासमोर मंदिर आहे. म्हणजे असं नको दमून बसला बा मंदिराच्या पाय पडायला म्हणून 5 मिनिटं विश्रांती भेटेल. म्हणजे सुंदर मॅनेजमेंट आहे. आता 4 बारी तेवढे राहिले आहेत. 3 बारी राहिलेत. बारी म्हणजे मला आत्ता कळलं. हा सकळ बाग आणि जो पायऱ्या चढल्यावर जो सकळ बघतो ते एक बारी असं. आणि हे बघा काय व्ह्यूज आहे ना. मजा आली पूर्ण. म्हणजे खरंच अविस्मरणीय. हा महिषासूर डोंगर आहे का? जिथं काय इतिहास आहे सांग ना जरा. थांब इकडे. हा बोल. हां ओके. हा दादा आहे आपला. रोहित दादा इथलाच आहे. कारण की प्रॉपर इथला आहे. त्याच्यामुळे याला सगळं माहिती आहे म्हणून त्यानं सांगितलं.
कारण की महिषासुराचं आणि देवीचं युद्ध झालं ते महिषासूर डोंगर हा आहे आणि तिथून महिषासुराचा वध करून आई माऊली इकडे येऊन बसले. ते आता आपण चाललो तिथं. आणि हे नवनाथांचं आपले नवनाथांचं इथे पूर्ण नवनाथांचं मूर्ती आहेत आणि ते दत्त माऊलींची मूर्ती आहे. एकदम छान मस्त. आईच्या दरबारी पोचतोय थोड्याच वेळात. तर आईचं दर्शन वगैरे करून मस्त मस्त सगळं लिहिलेलं आहे. सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. म्हणजे जर मंदिरात येतं सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. जसं माझं आज झालं होतं पण देवाच्या कृपेने सगळं व्यवस्थित झालं. आणि हा जो आहे हा रोपवे आहे त्याची बॅक साईड आहे. रोपवे हा इथे येतो पण आपण रोपवेने आलो नाही. ओके. आणि कुठे येते रोपवे आणि हा इथे रोपवे आहे. रोपवे इथे येतं डायरेक्ट. आणि आपण आता पोचले मंदिरात. गणपती बाप्पा पुन्हा दर्शन. आणि आता डायरेक्ट आपण मंदिरात आईच्या दरबारी आलेलो आहे. असं बाप्पाचं दर्शन घेऊया. काय बे गर्दी नाही बोलून राहिला रे. गर्दी बघ काही नाही पण आणि गर्दी थांबून गेला. हे बाबा आईचा दरबार आहे. मी छोटासा व्ह्यूज दाखवतो. मोबाईल जमा आहे मग ब्लॉगर बोलू नाही ना इथून नाही दिसलं. आणि गर्दी खूप आहे. मातेचं दर्शन वाव सुंदर. फोटो काढून घे. आणि आईचं दर्शन झालंय मस्त. आईची नजर खरंच बोलतात ना सगळ्या भक्तजनांवर आहे. अशी ज्या आईवर डोंगरावर बसले खाली सगळ्या भक्तजनांवर नजर आहे. खरंच सुंदर सुंदर मन प्रसन्न झाला. हे बघा आता इकडे ह्या माणसांपासून सावधान राहा. देवीचा फोटो घ्या व्यवस्थित पहिले. पूर्ण मोकळा घ्यायला चालू. तेच ह्या माणसांपासून सावधान राहा. जाम जाम चक्रम आणि देवी आई पुन्हा एकदा दर्शन तुम्हाला. मागून येणं एक रस्ता आहे. रस्त्याने ध्वजारोहण होतं वरती. तो माणूस जो घेऊन जातो ध्वज देवीच्या माहेरचे कडचे लोक असतात. ते काय करतात जाताना त्यांचे कपडे पूर्ण वाईट असतात आणि जेव्हा ते येतात खाली तेव्हा त्यांचे कपडे पूर्ण फाटलेले असतात. हे खूप मोठा एक सत्व आहे जो आजपर्यंत सापडलेला नाही. म्हणजे कोणालाच समजत नाही झेंडा कधी जातो वरती लागतो कधी काय. नाही जाताना दिसतो लागताना दिसतो डायरेक्ट. माणूस जेव्हा खाली येतो तेव्हा कपडे फाटलेले असतात. पण त्या माणसाला काहीच होत नाही. त्याला स्वतःला माहिती ना तो कसं काय गेला. ओके ओके. आजही. आणि देवीचं माहेर कुठं आहे एकदम. देवीचं माहेर इकडचं खानदेश साईड पकडली जाते. ओके. नाशिक ते खानदेश साईड. आणि इकडे मुंबई साईड हे ते देवीचं सासर म्हणतात. आजही असं बोलतात की देवी स्वतःही बसलेली आहे या मूर्तीच्या मागच्या साईड. पण ते आजही कोणी पकडू शकलं नाही. तो झेंडा कसा लागतो तो माणूस कसा जातो काय होतो काही नाही. ठीक आहे. इथलाच आहे त्याच्यामुळे सगळी माहिती भेटली आपल्या देवीबद्दल. बघा क्यूट बेबी एक छोटी देवी. आणि आम्ही चाललो आहे आता. गर्दीत आहे पण काय वाटत नाही. रांग असेल पण देवीचं दर्शन तर होणार व्यवस्थित. सगळं गर्दी वगैरे आहे. गर्दीचं काय वाटत नाही. दर्शन झालं पाहिजे बस. आम्हाला जर काल लवकर होतं ना तर काल देवी यायचा वार होता मंगळवार. तर आम्ही काल आलो. काल आम्हाला यालाच वाजले ते 10:30. त्यामुळं आम्ही झोपी गेलो. एकच व्हिडिओ घेत आहे. झालं काही नाही. चांगलं असं दर्शन झालं. मस्त सुंदर दर्शन झालंय. आता आम्ही चाललोय म्हणजे दर्शन घेऊन खाली चाललोय. तर खाली जाऊन आम्ही नाश्ता वगैरे करणार. मग सामान वगैरे घेऊन आम्ही परतीला निघून जाणार. पण दर्शन खूप छान झालंय. काय झालंय काल भैरव इथे काल भैरवांचं मंदिर आहे सर. तिथं पण दर्शन घेऊन जाऊ. एवढं आलं काल भैरवांचं मंदिर आहे त्याचं दर्शन घेणार. सुंदर झालंय. मस्त आहे. मस्त वाटलं आल्यावर. एकदम फ्रेश वाटलं. आणि पहिली गोष्ट तर म्हणजे खूप दर्शन चांगलं भेटलं. हे सुख भेटलं कारण की काही ठिकाणी दर्शन भेटत नाही चांगलं. म्हणून म्हटलं ठीक आहे आता इथे काहीतरी आहे बघू.
हा, याचं वैशिष्ट्य काय? आपण इच्छा मागायची देवीकडे. हा जर देवाची इच्छा पूर्ण करत असेल हा तर हा 1 रुपया इथे चिपकून जाईल. ओके ओके नसेल तर मग पडून जाईल. चाललं. हा अरे अतुल का इच्छा पूरा हो जाएगा. हा दादा 1 रुपया दे ना मला, मी पण बघतो. 1 रुपया दे ना असं पकड असं. जय छोड़ दो इच्छा चेंज. छोड़ दो वो अलग धातु के बन के आते थे तो वो चिपका नहीं. ये क्या है अभी इच्छा पुरा. दर्शन वगैरे करून परतीच्या प्रवासाला निघालो आणि झालंय चांगलं दर्शन झालं. सगळ्यांचं मन खुश झालं एकदम. कारण की असं दर्शन असेल झालं होत असेल ना तर खरंच म्हणजे एवढं मोठं 350 शक्तिपीठातले हे एक शक्तिपीठ आहे. तिथं जर असं दर्शन भेटत असेल तर खूप छान, म्हणजे एकदम भारी. आणि मागचा व्ह्यूज तुम्ही बघताय, खूप मजा आली. आणि खरंच म्हणजे बोलतात ना सगळे भक्तजन खाली आणि आईवरून त्यांच्यावर सगळे भक्तांवर नजर आहे. तर आमचं दर्शन वगैरे झालं. आता आम्ही खाली जाऊन नाश्ता वगैरे करू. आणि बघा आमची कशी मस्तीखोर आहेत म्हणून असं ग्रुपची ट्रिप कधी कॅन्सल करायची नसते. आमच्यातला एक जण आलाय नाही, ट्रिप कॅन्सल केली, पण आम्ही केली ट्रिप. आम्ही ट्रिप सक्सेस केली, मजा केली ट्रिपला. आणि खरंच दर्शन भारी झालं. तर एवढा मोठा मंदिरात दर्शन असं भेटत असेल ना खरंच खूप, म्हणजे अगदी आईला डोळे भरून पाहता आला. चांगलं दर्शन भेटलं, मजा आईसोबत फोटो पण. हा म्हणजे असं आमचं लक भारी आहे. काय बोला, काल पण दर्शन चांगलं झालं आणि आज पण दर्शन झालं. एक हमरा भी निकाले बाबू. पंडित जी क्या ले रहे तुम? घंटी. अरे क्या यार इधर लंबा रहा, घंटी ले रहे हो. पंडित घेतोय घंटी. काय बोल दादा तुला. आणि आता चाललंय, झालंय सगळं दर्शन वगैरे व्यवस्थित. आम्ही चाललोय सगळं खाली आता. आणि बघा पूर्ण आज दर्शन चांगलं झालं, म्हणजे गर्दी कमी होती. दर्शन पण छान झालं, गर्दी कमी असल्यामुळे. झालं आमचं सगळं दर्शन वगैरे घेऊन प्रसादी वगैरे घेतली. आणि तू बरोबर चॉईस नाही केली होती रे गाडी मला, म्हणून तसं झालं ते. आणि काय बाकी आता ते नाश्ता कुठं करायचा आता दादा? दादा पुढे चला, पुढे अरे दीपक पुढे आहे ना. चला झालं आता आमचं झालं सगळं. आता आम्ही पॅकिंग वगैरे करून निघणार लगेच. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. काय हो होला दादा?